गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू व्लॉग. आणि हे बघा आमच्या घरी कोण आलेत. काय नाव तुझं? साई जाधव. साई जाधव, विरा जाधव आणि ही जिजा जाधव. जिजा कोण आले? कोण आहे? दादा. दीदीन दादा. विरा आमची बघा किती लाजती. साई नाही लाजत. साईला व्हिडिओ यायचं होतं हो ना साई? का बरं व्हिडिओ यायचं होतं? आवडतं तुला पण? आणि हा अमर जाधव. हाय गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणा की तुम्ही. गुड मॉर्निंग. विरा गुड मॉर्निंग. लय क्यूट आहे. आणि तुझी बहीण वैभवी घरी घरी आहे. वैभवी, वैष्णवी आणि दुर्गा. 3 आहेत बहिणी. अगे तिघी जण आहेत ना, काकाच्या ते काकाच्या मुली. काकाचे आहेत का? आणि 2 जण ओम आणि साई. ओम साई. साई. ओम साई. जिजा पटकन खाते नाही तर दादाला आणि दीदीला दे. मग खा पटकन. हॅलो. चला अंघोळ करायची आपल्याला. अंघोळ कुरड्या करायचं आपण. चला चला चला. स्नेहलला येतात वेगळा करता कुरवडी. होय स्नेहल, कुरवडी करता येतात? नाही. वाव, त्या बघा कशा मस्त येतात. मग काय तर काका ते कसं येत गरम आहे जिजा. ह्या नाजूक येत आहेत चांगल्या, पण अशा वेगवेगळ्या होत्या. तार अशी गोल गोल येईल नाही. हा. जिजा भाजेला साईडला हो. जिजा भाज. आणि तुम्ही ब्लॉक काढताय वेळ श्वेता. हो, आधी कसलं माझ्या जावा कुरड्या करतात ते दाखवते मी. कुरड्या करतात ते दाखवते. किती छान छान करतात दोन्ही पण जावा. सासूबाई भरून देतात आणि भाजी ट्राय करते. खाली दाबायचं बटन ती दाबायचं. असं फिरवते. भाऊजी करताय ना? नाही गेल्या वर्षी आम्ही दोघांनीच घातलं हा का? भरून द्यायला. हम्म. काय माहिती काय झालंय आता ते. मला त्या कुरवड्याचा लय गोंधळ वाटतो. लय गोंधळ. कुरवड्याच नाही केलं तर करणार आहे, नाही तर करणारच नाही. पडतंय जानेवारीचं चांगलं चालतोय. ते बरोबर सगळं पडतात. येत आहेत जमती. आता जमती. आता जमायला लागली. उलट जेवढी नाजूक असेल ना तेवढी फुगते जास्त. चवीला पण चांगलं. हा, भेटलं कॉन्टेंट चांगला म्हणून म्हणलं चला आता. काय नाही हो का, उचलल्या जाते परत अजून सुकल्या. वाळल्यानंतर होईल ते. सुकल्यानंतर तेल लावलंय कागदाला. नको तेल नको. ओ येणार आहे ना फोनवर.
फोनवर बोलत बसले. बघा की तिथं बसले ते बोलवते तर येई नाहीत. हा कुरवड्या करायलाच की हे दोघ जण म्हणले ना आम्ही दोघ जण करतो कुरवड्या तुम्ही राहू द्या म्हणून म्हणलं या. हा इथले सगळे आमच्या ह्यांना येतात की नाही माहित नाही कारण मला देतात. महेशने पण घातलं होतं. हा का मग मी मलाच येत नाहीत का. महेशने पण त्याच्यात ना तीन तरी होते पूर्ण. महेशने घातल्या होते की एक. हा लय बी चिटकून लागलं. हा त्यांनी घातलेत बऱ्यापैकी मोठे. दगडी घेऊन काय बोलतो काका हा जरा तुला धर. हा आज रे त्याच्यामुळे निवांत मी. हा बर गाडी पैसे ठेवा. हा ठेवा. हा बस. हो लागेल. ये आंबे. हा केशर आंबे मागणं घे किंवा जरा. केशर आंबे आहेत. केशर आंबे. कसली क्लिअरिटी आहे रे. काय आंबा कैरी छान कैरी ब्लॉग हा काढत होता. शूट का तिथं टाकू देते. खाली घेऊ की परत तिकडे येतो. तिकडे घेता येईल. हा धर. गुड इव्हनिंग. तर आता आम्ही फ्रेश होऊन चाललेलो आहोत माझ्या जावेकडे म्हणजे जान्हवी जाऊन येते. माझी बहीण येते कारण हा मस्त मटणाचा प्लॅन केला आम्ही आणि सगळं आमचं आवरलं आहे. कपडे भांडी सगळं झालेलं आहे. चहाची भांडी थोडी पडलेली आणि आमच्या जिजा मॅडमची पण फायनली आंघोळ झाली आहे. आंघोळ करताना खूप त्रास देते पण झाली आहे. आणि आता आम्ही तिकडे बंगल्यात चाललो आहे. आता मस्त मटणाचा प्लॅन आहे. मस्त करायचं आणि खायचं. मला दाखवते गेल्यानंतर. तूच म्हणला ना आंघोळीला गेल्यानंतर की चालू कर लाईट. हे बघा साहेबांचं सगळं आवरायचं चाललंय. पटपट बंद करायचं. आणि मी बघा किती सुंदर दिसते आज. जिजा चला जिजा चलो गाईज गुड मॉर्निंग म्हण. चलो येतो म्हणा आम्ही. दीदीकडे चाललोय. हा चलो. कुठे चाललो आपण. दीदीकडे. आलो आपण आलो. हे बघा माझे छोटे भाऊजी मोठे भाऊजी. तुम्ही पण व्लॉगिंग चालू केलं का. ए चल तिचा. थांबा जवळ येते मला आवाज येत नाही. असू द्या थांबा. वहिनींचा मान राखायचा असतो.
हे माझे छोटे भाऊजी त्यांचं लग्न झालेलं नाहीये पोरगी कोण असेल तर सांगा. रोड टच आमचं क्षेत्र आहे. हा हे बघा हे सगळं त्यांचंच आहे, हे दिसतंय ते सगळं त्यांचंच आहे. रोड चालला. हा मेन रोड आहे, इथं गाडी बांधली तरी होऊन जाईल, एवढे श्रीमंत आहेत. हा मनाने पण सगळ्यांनीच श्रीमंत आहेत. बघायची ना भाऊजी पोरगी बघा ना चांगलं. चांगली बघू. ही चावी धरा तुमच्याकडे. आमच्या वहिनी साहेब, माझी बहीण काय करते बघते ना. हो माय गॉड, साडी अजून ठेवली आहे. सगळं झालं काय? अयो काय काय ओवी कुठे गेली? कुठे गेली? काढ तू ब्लॉग धर, तुला येतं ना काढता. का लाजतेस? कशी लाजते? हेअरस्टाईल मस्त केली. कोणी केली हेअरस्टाईल? तिने कोणी? लाजते. चलो आज आमच्याकडे मटणाचं प्लॅनिंग आहे. हा ते इकडे जान्हवी भाजी करत होत्या, तोपर्यंत यांचा डान्स चालू होता, तर म्हटलं शूट करावं. आणि सॉन्ग चालू होतं त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देते. कारण कसं होतं की आजकाल माझ्या व्हिडिओला खूप कॉपीराईट यायला लागले. ते पण माझीच चुकी असते, कारण मी एडिटिंग करताना पटपट करते आणि लगेच पोस्ट करते. काय त्यात चुकीचं आहे काय ते पाहतच नाही आहे, आणि काही ना काही अशी चुकी निघतील, कॉपीराईट येतात. तर जास्त जो कॉपीराईट आला तर सरळ माझा चॅनल बंद होईल. त्यामुळे मी आजकाल खूप काळजीपूर्वक सतत म्हणजे एडिटिंग केलं तरीसुद्धा मी कंटिन्यू सारखं बघत राहते माझ्याकडून काय चुकलंय का, काय असं कॉपीराईट येईल असं माझ्याकडून काय घडलंय का, ते सारखं कंटिन्यू बघत असते. मी जरी एक व्लॉग एडिट केला तरीसुद्धा तो मी 4 ते 5 वेळा सारखी चेक करत असते. आणि बरोबर व्हॉइस ओव्हर आलं आहे का, सॉन्ग जर कुठं टाकलं असेल ते व्यवस्थित त्याच व्हिडिओला आलं आहे का. कारण खूपदा असं झालं आहे की जिथे सॉन्ग टाकायचं तिथे येत नाही आणि दुसरीकडे भलतीकडे येतं, आणि त्यामुळे मग बघणाऱ्यांना पण खूप असं वेगळं वाटतं. आणि असं खूप वेळा माझ्यासोबत घडते, काय माहिती, आय थिंक रेग्युलर व्लॉगिंग नसल्यामुळे. त्यानंतर मग आम्ही चपाती करायला घेतल्या आणि त्यांनी भाजी वगैरे सगळं करून झालं होतं. म्हटलं तुम्ही चपात्या करा आणि मी इकडे चपात्या एक साईडला भाजते, कारण मग पटपट कामं पण होतील, एकट्यावरती त्यांच्या लोड नको म्हणून. मग गप्पा मारत आम्ही चपात्या करत होतो आणि इकडे बघा हे डान्स करत होते. आणि त्यानंतर मग आमचं जेवण झाल्यानंतर काय प्लॅनिंग झालं, कुठे गेलं, हे तुम्ही दुसऱ्या पार्टमध्ये बघा, कारण की हा पार्ट 13 मिनटाचा होतो आणि जर मी तो पार्ट टाकला तर तो डायरेक्ट 27 मिनटापर्यंत जातो आहे, आणि एवढा मोठा व्लॉग तुम्हाला पण बघायला बोरिंग वाटेल. सो थोडेसे पेशन्स ठेवूयात आणि बघा मग पुढे काय घडते ते. त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला आणि आम्ही जेवण केलं. पार्ट 2 बघा नक्की, विसरू नका.